खालापूर तालुक्यातील चौक येथील पनवेल कर्जत रेल्वे मार्गाजवळील पुलाखालील मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। त्यातच सध्या पावसाळा सुरू झाला आहे, त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्याची बिकट अशी अवस्था झाली आहे। त्यातच चिखल मातीचा रस्ता झाल्याने कसरत करीत वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे। यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या मार्गावरून दररोज अनेक लोक ये-जा करत असतात, मात्र गेल्या काही महिन्यांपासून या मार्गाची दुरुस्ती न झाल्याने त्याची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत आहे। पावसामुळे या मार्गावरील खड्डे आणखी मोठे झाले आहेत। या मार्गावरील खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे। या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक वाहन चालक व ग्रामस्थांनी केली आहे। लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ व वाहन चालकांनी केली आहे। मी प्रॉपर चौकचा रहिवासी आहे आणि गेले 2 वर्ष झाले तरी हीच अवस्था आहे। रेल्वेवाले फक्त थोडासा माल टाकतात, तेवढा पुरतं टेम्पररी करून देतात आम्हाला। गेल्या वेळेस माझा स्वतः भाऊ पण 2 वेळा पडलेला आहे। आमची एकच विनंती आहे, लवकरात लवकर आम्हाला हा रोड करून द्यावा, नाहीतर रोड करून द्यावा। लवकरात लवकर रेल्वेवाल्यांना ही विनंती आहे। परिस्थितीमध्ये आम्हाला पूर्ण क्रिस्टल खड्डे गाड्या मोठ्या गाड्या चालतात, आमची गाडी पण पास होत नाही। आणि दोन्ही ह्याच्या साईडला बघा तर तुम्ही एवढा मोठा खड्डा म्हणून ठेवला, जायला पण रोड नाही। गाडी आहे तर आमची गाडी पास होईलच नाही। गाडी जे खड्डे पडलेले आहेत ते खड्डे आपण बुजून द्यावे ही आमची विनंती। आम्ही त्यांना खूप वेळा सांगितले तरी पण ते वरच्यावर माल टाकतात, रिटर्न आहे तसंच करतात। तर तुम्ही पाहता इथे ब्रिज खाली किती पाणी साठलेले आहे। इथून वाहनांची रोज ये जा चालू असते। शाळकरी मुलं त्यांना हाताला धरून असल्या खड्ड्यातून या पाण्यातून प्रवास करावा लागतो आणि खूप त्रास सहन करावा लागतो। जास्त शाळेची मुलं वेळेवर पोहोचू शकत नाही अशा खड्ड्यांमुळे। मी तर म्हणतो की वारंवार ह्या लोकांना आम्ही निदर्शनास आणून दिलेलं आहे की रस्ता खराब झाला आहे, तुम्ही रस्त्याची खूप दुरावस्था आलेली आहे, तिथे फार अवजड वाहनं पण चालतात, तर त्यांनी ह्या रस्त्याची दुरुस्ती करून द्यावी। आणि आता भरपूर पाऊस जर झाला तर इथे जवळजवळ तुम्हाला तो कमरेएवढं पाणी साचतं, म्हणजे आम्हाला वाहनं पलीकडे नेता येत नाही, तिकडची वाहनं इकडे आणता येत नाही। वाहनं इकडेच कुठेतरी उभी करून मुलांना, शाळेतल्या मुलांना हाताला धरून आपल्या पाण्यातून आम्हाला घरी जावं लागतं। लोकनायक न्यूज